बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे। त्याच धर्तीवर आज आपण आहात वडवणी तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या बहुचर्चित असणाऱ्या चिखलबीड जिल्हा परिषद गटामधील चिंचवण या नामांकित गावामध्ये। या गावचे प्रतापरावजी दादा मेत्रे साहेब हे एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, त्यांचे कट्टर शिवसैनिक गेल्या 25 वर्षापासून दादा हे शिवसेनेचे काम करीत असल्यामुळे त्यांना कुठेतरी संधी मिळावी अशी अपेक्षा जिल्हा परिषद गटातील नागरिकांची असून ते वडवणी तालुक्याचे उपतालुका अध्यक्ष असल्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचून ते सर्वसामान्य शेवटच्या माणसापर्यंत शिवसेनेचे विचारधारा पोहोचत असल्यामुळे दादांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून संधी मिळावी असे या जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिक बोलतात। तरी दादांना आपण विचारू, दादा प्रश्न पाहिलाय की आपण निष्ठावंत शिवसैनिक आणि कट्टर शिवसैनिक असल्यामुळे आपण सर्व धर्म समभाव 18 पगड जातींना बरोबर घेऊन राजकारण करीत असल्यामुळे जिल्हा परिषदच्या गटाच्या माध्यमातून हे सर्वसाधारण ओपनसाठी सुटलेले असल्यामुळे आपण देखील निवडणूक लढवू शकता। आपण जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहात का? चिंचवणचा रहिवासी असल्यामुळे मी प्रथम शिवसैनिक असल्यामुळे आई जगदंबेला वंदन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा जय महाराष्ट्र। शिवसेनेचे सर्वस्व तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि चालू उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना मानाचा जय महाराष्ट्र करून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो। आता हो घातलेल्या जिल्हा परिषदमध्ये नक्कीच पक्ष युतीचा किंवा स्वतंत्र लढवायचा निर्णय घेणार आहे आणि पक्षाने जर आदेश दिले आपल्याला स्वतंत्र जिल्हा परिषद पंचायत समिती कुठलाही योग आला तर मी जिल्हा परिषद लढवणार आहे आणि चांगल्या मताने निवडून येणार आहे। समोर किती पैशावाला उमेदवार असला कसा उमेदवार असला तरी, कारण 25 वर्षापासून मी शिवसेनेत काम करत आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये 25 वर्षापासून मी एकनिष्ठ आहे। त्यामुळं जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गटातील सर्वच जाती धर्मातील लोक मला ओळखतात। मी या लोकांच्या अडीअडचणीला धावून गेलेलो आहे, अनेक कामं केलेले आहेत। इथं चिंचवणला दवाखाना, इंडिया बँक आहे, शाळा आहेत, ज्या माध्यमातून लोक माझ्याकडे अडचणी घेऊन आलेले आहेत त्या माध्यमातून त्या अडचणी मी लोकांच्या सोडवलेल्या आहेत। त्यामुळं लोक मला चांगल्या मताने निवडून देते आणि पक्षाने आदेश दिल्यावर मी 100% कुठलंही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल इलेक्शन लढवणार आहे। नंबर 2चा प्रश्न आहे, आपण निवडणुकीला नक्की सामोरे जाणार आहात हे आपल्या बोलण्यातून म्हणजे सुतवाच होत आहे, परंतु जिल्हा प्रमुख अथवा तालुका प्रमुख आता शिवसैनिकांचं पाठबळ आपल्याला मिळेल का? 100% आमचे तिन्ही जिल्हा प्रमुख माझ्या संपर्कात आहेत। आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे यांच्याशी आमच्या पक्षाच्या ज्या मीटिंग झालेल्या आहेत त्या मीटिंगमध्ये मी सुचवलेलं आहे की मी पक्षाचा आदेश आल्यानंतर जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो मी ती लढवायला तयार आहेत। माऊली गोंडे आमचे तालुका प्रमुख बी या मताला सहमत आहेत। काल परवाच आम्ही वडवणीमध्ये महायुतीचे काही लोक, आमच्या पक्षाचे शिवसेनेचे काही लोक बसून आम्ही निर्णय घेणार होतो, पण आज 4-5 वाजता मुंबईला मीटिंग असल्यामुळं तालुका प्रमुख कालच मुंबईला गेलेले। मला पण चला म्हणले होते, पण मी थोडं इकडं लोकांच्या अडीअडचणीला जिल्हा परिषद तोंडावर आले, त्या संपर्क कमी होऊ नये यामुळे त्यांना पुढे लावून देऊन मी इकडं लोकांच्या संपर्कात आहे। दादा शेवटचा प्रश्न आहे, जर आपल्याला या जिल्हा परिषद सर्कलमधून या बहादर जनतेने आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद देऊन जिल्हा परिषदच्या मिनी मंत्रालयामध्ये सभा जाणाऱ्या बीड जिल्हा सभागृहामध्ये पाठवले तर विकासापासून कोसो दूर असणारा जिल्हा परिषद गट हा बालाघाटच्या डोंगरपाट्यात डोंगराच्या कुशीत चिखलबीड येत असल्यामुळे येथील विकास करून दाखविताल का? 100%, कारण काय अनेक वर्षापासून इथं मातंबर जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, मातंबर आमदार राहिलेले आहेत आणि सामान्य जनता ही प्रत्येक मोठ्या लोकांपर्यंत काही मागायला जाऊ शकत नाही। परंतु अनेक वर्षापासून मी शिवसेनेत अगदी परिस्थिती खराब असली तरी मी कधी पक्षाबरोबर किंवा सामान्य जनतेबरोबर धोका केलेला नाही आणि त्यामुळं मला जर लोकांनी संधी दिली तर मला या
पैसे कमवायची बिलकुलच इच्छा नाही. इच्छा असती तर मी पाठीमागच कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश घेतला असता, काहीतरी केलं असतं. प्रत्येक अशा बऱ्याच वेळेस संधी पण आल्या, परंतु मला सामान्य जनतेची सेवा करण्यामध्ये जो आनंद भेटतो तो बाकी कुठंच भेटत नाही. म्हणून मी 25 वर्ष झालं सामान्य जनतेच्या सेवेत आहे. बीड जिल्हा परिषद सर्कलमधील तथा जिल्ह्यामधील चिखलबीड जिल्हा परिषद सर्कलचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रतापरावजी दादा मेत्रे साहेब हे सांगतात की येथील जनतेने आणि पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यावर पक्षश्रेष्ठीने जर मला शिवसेनेच्या माध्यमातून चिखलबीड जिल्हा परिषद लढवण्याची संधी दिली तर मी नक्कीच विकासापासून वंचित असणाऱ्या चिखलबीड जिल्हा परिषदचा विकास करून दाखवेल, अशी प्रतिक्रिया लाईव्ह दिव्य कव्हरेजला माहिती देताना प्रतापरावजी मेत्रे दादा बोलतात. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिव्य कव्हरेज, बीड.